मुख्यमंत्री ज्या सागर हे अरे याला मागे सरकं याचं नाव काय सागरला मागे सरकव सागर मागे हातवर थोडा त्याला मागे सरकवा सागरला. आता त्यातला हा एक उपक्रम आहे तो म्हणजे घरपोच डिझेल पोचणे आणि आज इथे वाल्मिकी या दोघा मित्रांनी जे आहे त्यांना नागवल्या हा टँकर घेतलेला आहे 5 टँकर 6,000 लिटर त्याला भारत सरकारनं मोठ्या प्रमाणावर सबसिडी सुद्धा आणि मग किंवा त्या गरीब कॉम्प्लेक्समध्ये जनरेटर्स आहे कुठे जेसीबीचं काम चाललेलं आहे रस्त्याचं काम चाललेलं आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत तिथे डिझेलची आवश्यकता अनेक ठिकाणी त्यांनी तुम्ही फोन केला की ताबडतोब अर्धा पाऊण तासामध्ये गाडी हजर होईल आणि ताबडतोब तुम्हाला ते डिझेल जे आहे मिळेल. जसं आपण जेवणाच्या ऑर्डर त्या स्विगी आणि आम्ही काय झोमॅटो वगैरे त्यांना देतो आणि मग 10 मिनिटात जे काही तुझ्या ऑर्डरची दिलेली आहे तुमच्याकडे पोहोचवतो. कसं ही डिझेल तुम्ही ॲडव्हान्स अशा अनेक ठिकाणी जे आहे तुम्हाला पेट्रोल पंपवर जाण्याची गरज नाही लाईन लावायची गरज नाही आणि अगोदर तुम्ही फक्त फोन केला मेसेज टाकला की मला असं वाटतं की तुम्हाला ताबडतोब त्या वेळेला की अगदी होईल त्याच्यासाठी जे आता नंतर जो टेलिफोन नंबर वगैरे जे आहे सांगितलं आणि त्याचबरोबर जे आहे व्हॉट्सअप ग्रुपवर त्याच्यामुळे नाशिक शहर आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पेट्रोल भरायला जायचं म्हटलं तरी अर्धा पाऊण तास नाशिक लाईनमध्ये गाडी करायची हे सगळ्या गोष्टी वाचणार आहेत. तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान काय नव्हतं तुमचं वेळ वाचणार आहे आणि तिथं पाहिजे त्या वेळेला अतिशय फायदा जो आहे खाली कर थोडा खाली करा अनिल गोखले पदाच्या बाबत आधी निर्णय झाला पालकमंत्री पदावर माहितीमध्ये वाढ आहे असं म्हणजे कमी मंत्रिमंडळात नाही मंत्री नाही त्याच्यामुळे काय चाललेलं आहे यांनाच काय कदाचित मिळेल असंही नाही. मुख्यमंत्र्यांना कोणतरी सांगितलं असेल किंवा इथे कुठेतरी जे आहे काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना काही दिला असेल. आता मुख्यमंत्री 2-4 दिवसामध्ये भवन आहेत जागतिक परिषदेची संधी आहे अनेक तिकडे उद्योगपती येतात तर त्या कार्यक्रमासाठी त्यांच्या आल्यानंतर जे आहे ती सर्व जी आहेत मंडळी बसली उपमुख्यमंत्री बसतील मुख्यमंत्री बसतील जे काही मंत्री आहेत तेही बसतील त्याच्यात नाशिकचं पालकमंत्री राष्ट्रवादीला मिळावं आणि जास्त आमदार हे राष्ट्रवादीचे आहे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची मागणी तुमच्या पक्षाच्या काही आमदारांनी केली तुमची मागणी काय असते? मला काय माहिती नाही कोणी अशी मागणी आज माणिकराव कोकाटे बोलले की आमचे आमदार जसे आम्हाला पालकमंत्रीपद नाशिकचं मिळावं आमचा दावा आजही आहे उद्या आणि राहील काय धनंजय मुंडे शिबिरामध्ये असं म्हणाले पहाडीचा शपथविधी ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला अजितदादांच्या पायावर डोकं ठेवून की दादा आपण जायला नको पुढे मोठा धोका आहे त्यावेळेला ते तिथे उपस्थित होते. एकूणच नंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या सरकार पडलं नव्यानं सरकार आलं असं असताना धनंजय मुंडेंनी शिबिरात जो दावा केला त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. काय वाटतं आपल्याला अशा स्वरूपाचा काही धोका होता का? धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं भाषण झालं तेव्हा मी नव्हतो परंतु आपल्या माध्यमातून थोडंसं ते ऐकलं त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की एक षडयंत्र होतं. षडयंत्र होतं तर हे कोणी रचलं ते षडयंत्र एक तर जे उद्धव ठाकरे ते षडयंत्र रचू शकत नाही कुणी
कसलं कोण काँग्रेसचं मग जे काही राष्ट्रवादीच्या लोकांनी कसलं बीजेपीच्या लोकांनी षडयंत्र कसलं काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं की त्यावेळेला मिटिंग सुरू होत्या आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि पवार साहेब आणि याच्यामध्ये गर्गे जे आहे काँग्रेसचे त्यांचे आणि पवार साहेबांचा काहीतरी थोडासा भाग झाला आणि पवार साहेब आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मिटिंग जी आहे त्या चालल्याच होत्या आमच्या राष्ट्रवादीच्या. त्याप्रमाणे 8 वाजता एका ठिकाणी मिटिंग बोलवली परंतु त्या मिटिंगला अजितदादाचा हजर नव्हता. दुसऱ्या दिवशी जे आहे जेव्हा टीव्ही लावले 8-9 वाजता तेव्हा लक्षात आलं की अजितदादांचा शपथ मी ताबडतोब पवार साहेबांकडे गेलो होतो. पवार साहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पण फोन केला होता आणि सांगितलं की आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे आणि हा प्रयत्न जो काही काही झालेला आहे ते होणार नाही की आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागूया. मी त्यानंतर आम्ही सगळे गेलो. आता आम्हाला काही कल्पना नव्हती असं काय अगोदर कोणतं ठरलं नाही ठरलं काय अचानक हे सगळं झालं आणि त्यामुळे मग आम्ही सुद्धा जे आहे ते गेलेले इकडे तिकडे गेलेले आमदार किंवा न गेलेले आमदार त्या सुरुवात केली हे मला माहिती आहे. त्यानुसार मग पुढे जे आहे ते प्रत्यक्ष अजितदादांच्या घरी गेलो तुम्ही असं करू नका. परंतु मग दुसऱ्या दिवशी जे आहे कोर्टाचा निकाल आला. त्या निकालाच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक कठीण झालेले वाटचाल तुम्ही जे आहे त्या निकालाच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक कठीण झालेले वाटचाल तुम्ही जे आहे नाही ना पवार साहेबांनी परत या आणि मग त्यानुसार मग आमची जी राष्ट्रवादी काँग्रेसची मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार त्यावेळेला मीच ठराव मांडला की अजितदादा ठीक आहे आपले असतील त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आणि त्याच्यानंतर मग अजितदादांच्या परिसरात त्यांना आणलं आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री कुणाला करायचं यावेळेला सुद्धा जे आहे ते सांगितलं अजितदादांना उपमुख्यमंत्री करायचं हे सुद्धा मी सांगितलं. तर त्याच्यामुळे काही लोक त्यांना वाटत होते की अजितदादा नाहीच आता आपण त्यांना थोडंसं वाईट वाटलं. माझ्यापासून थोडंसं राग सुद्धा त्यांना आला परंतु मला त्यावेळेला ते योग्य वाटलं हे आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याच्या वेळी ते केलं. आता काल त्यांनी जे काही सांगितलं रोग कुणाकडे होता मला तर काही कल्पना त्यांना धन्यवाद.